शहर पोलीस आयुक्तालयात आज पहिल्यांदाच जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले। या जनता दरबारात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या थेट पोलीस आयुक्त राकेश ओला आणि डीसीपी गणेश शिंदे यांच्या समोर मांडल्या। जमिनीचे वाद, घरगुती तक्रारी, फसवणूक, मारहाणीच्या घटना तसेच पोलीस ठाण्यांशी संबंधित प्रलंबित तक्रारी नागरिकांनी यावेळी मांडल्या। प्रत्येक तक्रार लक्षपूर्वक ऐकून घेत सीपी व डीसीपी यांनी तात्काळ दखल घेतली। यावेळी पोलीस आयुक्त यांनी स्पष्ट निर्देश देत सांगितले की प्रत्येक तक्रारीच्या बाबतीत संबंधित पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्यात यावी। तक्रारदारांना न्याय मिळाला पाहिजे, कोणतीही तक्रार प्रलंबित राहू नये असेही सीपींनी अधोरेखित केले। या जनता दरबारामुळे नागरिकांना थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत आपली समस्या मांडण्याची संधी मिळाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। की आमच्यासोबत 52.5 लाख रुपयाची फसवणूक झालेली आहे मागच्या जून महिन्यात 2025मध्ये। त्यासाठी आम्ही जवळपास 6 महिन्यापर्यंत आधी तर फिरलो, तेव्हा आमची तोपर्यंत कुठलीही प्रकारची तक्रार आमची दाखल करण्यात आली नाही गाडगेनगर पोलीस स्टेशनला। आम्हाला वारंवार सांगण्यात आलं की आता सध्या गणपती आहे, त्यानंतर दिवाळी आहे, दसरा असे सण सांगून आमचं थोडं पोस्टपोन करत गेले। त्यानंतर आता मागच्या नोव्हेंबर महिन्यात 11 तारखेला आमचा गुन्हा इथे दाखल झाला होता गाडगेनगर पोलीस स्टेशनला। त्यानंतर पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती। ठाणेदारांकडून म्हणजे ठाणेदार साहेबांचं करत होते आम्हाला सपोर्ट, पण तिथले जे API वगैरे आहे ते सपोर्ट करत नव्हते, त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। त्यानंतर आज आम्ही असं म्हणजे आता भरपूर दिवसात आम्ही फिरतो, आमच्या जवळपास 200-300 चक्कर झालेले आहे आतापर्यंत पोलीस स्टेशनला वगैरे। त्यानंतर आता साहेबांनी ओला साहेब जे आपले आलेले आहे CP साहेब नवीन, त्यांनी जनता दरबार सुरू केला आहे। त्यात आम्ही आता आलो होतो। साहेबांनी आमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि त्यावर आम्हाला एक व्यवस्थित उत्तर दिलं आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना फोन करून त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी। जो हा सरांनी सुरू केलेला आहे जनता दरबार, हा खूप चांगल्या काम होतं यामुळे आणि भरपूर लोकांना याच्यातून मदत मिळेल असं वाटतं, सगळ्यांना न्याय मिळेल असं वाटतं।